हे बघा, मी हेल्मेट घालणार नाही. ही गाडी माझी आहे, त्याच्यावर हेल्मेट घालायचं का तसंच फिरायचं हे मी ठरवणार. आणि तोंडच कव्हर करायचंय ना तर त्याच्यासाठी मी स्कार्फ वापरेन. अहो बाई, हेल्मेट नुसतं तोंड कव्हर करण्यासाठी नसतो. रस्त्यात जर का अपघात झाला तर पांढऱ्या कपड्यात कायमचं तोंड कव्हर करावं लागू नये त्यासाठी असतो हेल्मेट. अहो, गाडी चालवताना नेहमी एक विचार करायचा की घरी आपली कोणी वाट पाहतंय की नाही. आम्ही केलेले वाहतुकीचे नियम तुम्ही कर्तव्य म्हणून पाळाल ना, एकाच दिवशी आम्हा लोकांची तुम्हाला गरजच नाही पडणार. आता एक काम करा, ही गाडी आहे ना ती इथे पार्क करा आणि ते जे दुकान दिसतंय ना, हा तिकडनं हेल्मेट घ्या, घाला आणि गाडी जा. नक्की. हा, अरे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. चला, याचा ट्रॅक्टर कोणाचा बंद काढलाय, मागे घे त्याला. ए, त्या सुबेद भावे सरांची गाडीची पीयूसी चेक करायची. हा, चेक करून घ्या, कोपऱ्यात घ्या. बस बस, आता सगळ्यांनी नियम लावता का? वा वा, केवढं भारी. ये ये स्नेहल, ये. एकदा जोरदार टाळ्या दोघांसाठी झाल्या पाहिजेत. त्यांनी पहिल्यांदा एवढ्या सगळ्या क्राऊड समोर असा परफॉर्मन्स दिलेला आहे. जे हवाई युद्धामध्ये ते करतातच, पण पहिला त्यांचा हा परफॉर्मन्स होता आणि तुम्ही फार मजा केली, फार मस्त. एवढं पाठ केलंस तू. आणि वय किती आहे सगळ्यांना सांगा? 8. 8व्या वर्षी एवढं पाठांतर. उगाच का पुण्याचं? पुण्यात कुठे राहतो? काय पडर हडपसर. हळू काय? हडपसर. हा, हडपसर. अच्छा, आणि शाळा कुठली? ट्रिम्फ हायस्कूल, मांजरी, पुणे. बर, मला जे काल सांगितलं होतं की माझा फक्त एकच आवडता ऍक्टर आहे, तो कोण आहे? सुबोध भावे सर. तो म्हणे माझे फक्त सुबोध भावे हे लाडके ऍक्टर आणि मला त्यांना एकदा भेटायचंय. तर म्हटलं येणार आहेत ते, तुम्ही भेटू शकता, मग भेटून या. जा. वा वा, छान, मस्त 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 मजा केली तुम्ही. आणि आता तुम्ही फिनालेकडे चाललाय. खूप तयारी करा. पुणेकरांनी तर तुम्हाला आशीर्वाद दिला. थँक्यू सो मच. थँक्यू. खरं तर आता जी स्पर्धक या मंचावरती येणार आहे तिच्या गळ्यातच जादू आहे असं मी नेहमी म्हणतो. कारण तिला कुठलाही आवाज तुम्ही सांगा, ती तुमच्यासमोर सादर करू शकते. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सांगलीहून पूजा सदामते. नमस्कार पुणेकर. तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी तुम्ही लोक जेवढे उत्सुक आहात अगदी तसेच पुण्याबाहेरचे अनेक कलाकार सुद्धा होते. आणि ते कलाकार मंडळी जेव्हा पुण्यात आली, त्यांचं आगमन झालं, त्याच्यानंतर त्यांचा अनुभव काय होता तुम्हाला आत्ताच कळेल. रोज संध्याकाळी खमंग मसाल्यांचा वास ज्या मालिकेतून घराघरात पोहोचवला त्या राधिका सुभेदार काल नागपूरहून पुण्यात आल्या खऱ्या, पण त्यांचं म्हणणं असं होतं, नाही त्याचं काय आहे ना, आमचे हे गुरुनाथ सुभेदार. तुम्हाला तर माहितीच आहे, त्या शन्याच्या मागं यांना तर कोणीच दिसून नाही राहिलं. आणि माझ्या कानावर आलं होतं, शिक्षणाच्या निमित्तानं या पुण्यात येऊन राहिले आणि गुणही उधळून राहिले. म्हणून म्हटलं कार्यक्रमाच्या निमित्तानं का होईना एकदा येऊन तर पाहूया नेमकं इथं काय दिसून राहिले ते. सारखं आपलं तोंडात तो FC रोड काय, तो JM रोड काय. पण मी म्हणते आता इथं आल्यानंतर पुण्याच्या स्टेशनवर माझी भेट कुणाशी व्हावी, तर त्या बर्वेंच्या मुक्ताशी. तिला म्हटलं, अगं बाई तुला अजून पण मुंबईची गाडी भेटून नाही राहिली. तर मला म्हणते कशी, तुम्हाला काय वाटतं नागपूर पुणे नागपूर इतकं सोपं आहे का मुंबई पुणे मुंबई करणं. आणि तसंही ते नागपूरचे लोक हिरवळ बघण्यासाठी पुण्यात येतात आणि मग इथं आल्यानंतर समुद्र बघू वाटला की आमची मुंबई आहेच. मी म्हणते या पुण्याच्या लोकांना आमच्या मुंबईची भाषा एवढी खटकते, पण तुमच्या नागपूरचं बोलून राहिलो काय, चालून राहिलो काय, आणि ते दुसरं काय, येऊन तर पाय.
अवघड आहे रे देवा. मी आता म्हणते कार्यक्रम जर तुम्ही पुण्यात ठेवला असेल तर मुंबईच्या कलाकारांना पुण्यात येणं भाग आहे नाही का? हे सगळं सुरू असताना पुण्याच्या अस्सल कलाकार म्हणून ज्यांची ओळख आहे, पुणेकरांच्या ज्या अभिमान सुद्धा आहेत, अशा सोनाली कुलकर्णी त्या ठिकाणी आल्या. नमस्कार, मी सोनाली आमच्या पुण्यामध्ये तुम्हा दोघींचं मनापासून स्वागत करते. तुमच्या दोघींच्या गप्पा ऐकल्या आणि असं वाटलं की इथं येऊन तुमच्याशी खूप खूप बोलावं, अगदी मनातलं सगळं सांगावं. जसं की मी माझ्या पदार्थांना सांगते ते समजून घेतात आपल्याला आणि मग चव येते त्यांना. तुमचा संवाद ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की तुम्ही पुण्याबाहेरच्या आहात. मी काय म्हणते, तुमच्यात कोणताही गैरसमज होण्याआधी मी केलेले गुलाबजाम आपण खाऊन तोंड गोड करूयात का? मीही त्याच कार्यक्रमाला चालली आहे ज्याची चर्चा गेले कित्येक दिवस पुण्यात आहे. याच्यानंतर मात्र एकीकडे लक्ष गेलं ते म्हणजे साताऱ्यामध्ये, जिथं शीतलीला काही केला पुण्यात याची परवानगी मिळत नव्हती. म्हणून ती आजाला फोनवर म्हणाली, भाऊजी मी काय म्हणते, या सोडीला घेऊन मी पुण्याला जाते की. तसं पण साताऱ्यापासून पुणे लांब थोडीच आहे आणि 1-2-4 दिवस मामी घरचं बघत्याल, मग नंतर मी हायच की. लई असत्याल किंगमेकर, पण लाखात एक आमचे पुणेकर. बॉलिवूडची क्वीन कंगना राणावत हिला सुद्धा या प्रोग्रामला यायची प्रचंड उत्सुकता लागलेली बरं का. पण तिचा थोडासा प्रॉब्लेम झालेला, तो म्हणजेच, मैं आपको शुरू से बताती हूँ, मैं इस प्रोग्राम की बहुत बड़ी फैन हूँ, लेकिन बात यह है मुझे यहाँ सबसे पहले आना था. मैंने कार, ट्रेन, यहाँ तक के फ्लाइट के भी टिकट को पूछा. मैंने उनको बोला मुझे पुणे का टिकट चाहिए, तो कहते हैं कि पुणे नाम का कोई शहर ही नहीं है. मुझे किसी शख्स का हमेशा फ़ोन आते रहता है, उनका नाम है आनंद इंगड़े. कहते हैं कि पुणे को जब तक आप पुणे नहीं बोलेंगे आपको टिकट नहीं मिलेगा. अब अभी बताइए, ये भी कोई बात हुई? लेकिन फिर भी वो तो शुक्र है कि मन्नू शर्मा की शादी वाली सफ़ेद घोड़ी मुझे मिल गई और उसी घोड़ी पे बैठ के मैं आज यहाँ पे आई हूँ. शुक्र है कि वो घोड़ी पुणे से नहीं है. या सगळ्या कलाकारांची मांदियाळी जमल्यानंतर सुद्धा एक व्यक्ती राहिलेल्या बरं का, अर्थात उषा नाडकर्णी. सर्वात आधी नमस्कार. मला जे वाटतं ते मी बोलते, माझा स्वभावच तसा आहे. मी प्रेमळच आहे, पण लोकांना ते समजत नाही. तुम्ही मला 2 मिनिटं दिलीत यासाठी मी तुमची मनापासनं आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू. तर मंडळी, गेले 2 दिवस तुला पाहते रेची ही सगळी टीम आपल्या बरोबर आहे आणि आपण पुण्यात हा सगळा उत्सव साजरा करतोय. आपण अर्थातच थांबणार नाही आहोत, आपण भेटणार आहोत उद्याच्याही भागात. बघायला विसरू नका. चला हवा उद्या होऊ दे व्हायरल.